Hello students, today we are going to study Science and Technology part 1st. In this video, we are studying about metallurgy, chemical properties of non-metals, ionic compounds and properties of ionic compounds, also metallurgy. तर मेटलर्जी म्हणजे धातू विज्ञान. या व्हिडिओमध्ये आपण नॉन मेटल्सच्या केमिकल प्रॉपर्टीज, आयोनिक कंपाऊंड्स, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि मेटलर्जी अभ्यासणार आहोत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स म्हणजेच अधातूंचे रासायनिक गुणधर्म. नॉन मेटल्स आर अ कलेक्शन ऑफ इलेमेंट्स हॅव्हिंग लेस सिमिलॅरिटी इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. तर तुम्ही सेकंड चॅप्टरमध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्समध्ये मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स अभ्यासलेले आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अभ्यासलेले आहेत. तर नॉन मेटल म्हणजे काय? तर नॉन मेटल्स आर अ कलेक्शन ऑफ इलेमेंट्स हॅव्हिंग लेस सिमिलॅरिटीज इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच नॉन मेटलला मराठीमध्ये अधातू म्हणतात. तर इलेमेंट्सचा एक असा गट आहे ज्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये अजिबात साम्य नसते किंवा खूप कमी साम्य आढळून येते. नॉन मेटल्स आर ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स म्हणजेच विद्युत ऋण. तर आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहिलं नॉन मेटल्स काय करतात. आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि निगेटिव्ह आयन्स फॉर्म करतात. दॅट्स वाय इट इज नोन ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स. ॲज दे फॉर्म निगेटिव्हली चार्ज आयन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करून ते निगेटिव्हली चार्ज आयन काय करतात, फॉर्म करतात. सम एक्झाम्पल्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स ऑफ नॉन मेटल्स आर ॲज फॉलोज. तर आपण नॉन मेटल्सच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. फर्स्ट प्रॉपर्टी, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन. तर नॉन मेटल्सची ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन काय होते, अभिक्रिया काय होते ते आपण पाहूया. वी नो कार्बन, सल्फर आर नॉन मेटल्स. व्हेन कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, कंप्लीट कंबशन टेक्स प्लेस टू फॉर्म ॲसिडिक कार्बन डायऑक्साईड. ज्यावेळी कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन होऊन कंप्लीट कंबशन होतं, पूर्णतः ज्वलन होतं, त्यावेळी ॲसिडिक कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. व्हेन कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, पार्शियल कंबशन टेक्स प्लेस. म्हणजे पूर्ण कंप्लीट कंबशन होत नाही, पार्शियल होतं म्हणजे अपूर्ण होतं. देन न्यूट्रल कार्बन मोनॉक्साईड इज फॉर्म. बट सल्फर रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, इट्स कंबशन टेक्स प्लेस अँड ॲसिडिक सल्फर डायऑक्साईड गॅस इज फॉर्म. Generally, non-metals combine with oxygen to form acidic oxides. Here explanation is given. Non-metals combine with oxygen to form acidic oxides. In some cases, neutral oxides are formed. Here, carbon reacts with oxygen and partial combustion takes place, then neutral carbon monoxide is formed. Means, in general, non-metals like carbon, sulfur reacts with oxygen to form acidic oxides and sometimes neutral oxide. Second reaction, reaction of non-metals with water. Generally, non-metals do not react with water, but exception is halogen. We know fluorine, chlorine, bromine, iodine are halogens. They belongs to 17th group in modern periodic table. But non-metals do not react with water, but halogens react with water. Here reaction is given. Chlorine is a halogen. Chlorine reacts with water to form HOCl. HOCl means hypochlorite. And hydrochloric acid is formed. Here, reaction of dilute acid with non-metals.
Generally, non-metals do not react with dilute acids. But here also exception halogens. For example, chlorine react with dilute hydrobromic acid by the following reaction. Chlorine react with dilute hydrobromic acid or hydrogen, it is also known as hydrogen bromide, to form hydrochloric acid and bromine. Chlorine react with dilute hydrobromic acid to form hydrochloric acid and aqueous bromine, aqueous solution of hydrochloric acid and bromine. Next reaction, reaction of nonmetals with hydrogen. Here nonmetal react with hydrogen under certain conditions such as proper temperature, pressure or use of catalyst. Here sulfur react with hydrogen to form hydrogen sulfide gas. Also nitrogen react with hydrogen to form ammonia, NH3. NH3 means ammonia. Means nonmetal react with hydrogen, means sulfur react with hydrogen to form hydrogen sulfide. Nitrogen react with hydrogen to form ammonia, that is NH3. Ionic compounds. The compounds formed from two units, namely cation and anion, are called ionic compounds. तर आयोनिक कंपाऊंडला मराठीमध्ये आयनिक संयुगे असे म्हणतात. कॅटायन अँड ॲनायन मीन्स positively and negatively charged ions. The compounds formed from two units, that is cation and anion, are called ionic compounds. The cation and anion being oppositely charged, there is an electrostatic force of attraction between cation and anion. Cation and anion being oppositely charged, that is positive and negative, there is an electrostatic force of attraction between them, means cation and anion. This force of attraction between cation and anion is called ionic bond. And what is meant by ionic bond? The force of attraction between cation and anion is known as ionic bond. The number of cations and anions in a compound and the magnitude of the electric charge on them is the positive and negative charges balance each other. Paha. The number of cations and anions in a compound and the magnitude of electric charge on them is the positive and negative charges balance each other. तर काय होतं इथं, आयनिक संयुगामध्ये जे धन आणि ऋण आयन असतात यांची संख्या व त्यांच्यावर असणारे विद्युत प्रभाराचे मूल्य कसे असते, तर धन आणि ऋण प्रभार एकमेकांना काय करतात, संतुलित करतात. म्हणजे जेवढे पॉझिटिव्हली चार्ज आयन असतात तेवढेच निगेटिव्हली चार्ज आयन असतात. आणि त्यामुळे काय होतं, तर आयोनिक कंपाऊंड्स ही कशी असतात, न्यूट्रल असतात. त्यांच्यावरती कंपाऊंड्सवरती कोणताही चार्ज नसतो. ॲज अ रिझल्ट आयोनिक कंपाऊंड इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पहा पुन्हा एकदा ऐका. व्हाय आयोनिक कंपाऊंड्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल? द नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स इन अ कंपाऊंड अँड द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज ऑन देम इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस बॅलन्स इच अदर. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. देअरफॉर आयोनिक कंपाऊंड इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. क्रिस्टलाइन म्हणजेच काय, तर स्फटिक रूपात असतात. तुम्हाला खड्यांचं मीठ माहीत आहे, जाड मीठ. तर मीठ हे आयोनिक कंपाऊंड आहे, पुढे आपण पाहणार आहोत. आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. द सरफेस ऑफ ऑल द पार्टिकल्स ऑफ अ क्रिस्टलाइन सबस्टन्स हॅव अ डेफिनेट शेप अँड आर स्मूथ अँड शायनिंग. तर ती चमकतात. स्फटिकरूप पदार्थाचे सर्व कण असतात, त्याचे पृष्ठभाग जे आहेत ते विशिष्ट आकाराचे असतात आणि गुळगुळीत आणि चकचकीत असतात. द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स इन द सॉलिड आयोनिक कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर क्रिस्टलाइन नेचर. पहा, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स, तर त्यांच्यामध्ये जे आयन्स आहेत ते रेग्युलर असतात आणि तेच त्यांच्या क्रिस्टलाइन नेचरला कारणीभूत असतात.
The arrangement of ions is different in different ionic compounds and therefore the shapes of their crystals are different. तर प्रत्येक यांची अरेंजमेंट कशी असते, डिफरंट असते, त्यामुळे त्यांचे शेप्ससुद्धा कसे असतात, डिफरंट असतात. द मेन फॅक्टर्स दॅट डिटरमाइन्स द जनरल अरेंजमेंट ऑफ आयन्स इन अ क्रिस्टल is the attractive force between oppositely charged ions and the repulsive force between similarly charged ions. पहा, the main factor that determines the general arrangement of ions in a crystal is the attractive force between oppositely charged ions. तर या स्फटिक संरचनेमध्ये धन आयनांभोवती ऋण आयन आणि ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारणपणे काय असते, मांडणी असते. Because of this general crystalline structure has negative ions arranged around positive ions and positive ions arranged around negative ions. त्यामुळे काय होतं, अशा विशिष्ट अशा स्फटिक संरचनेमुळे काय होतं, धनप्रभारित व ऋणप्रभारित आयनांचे आकारमान, आयनावरील विद्युत प्रवाहाचे परिमाण हे कसे असतात, कशामुळे विशिष्ट असतात, तर विशिष्ट अशा स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्यातला पहिला घटक काय आहे, काय सांगितले त्यांनी, बिकॉज ऑफ दिस द जनरल क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हॅज निगेटिव्ह आयन्स अरेंज्ड अराउंड पॉझिटिव्ह आयन्स अँड पॉझिटिव्ह आयन्स अरेंज्ड अराउंड निगेटिव्हली चार्ज आयन्स. टू ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर अ सर्टन क्रिस्टल स्ट्रक्चर. आता कोणते फॅक्टर्स त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. फर्स्ट इज साईज ऑफ द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स. तर त्यांचं जे साईज आहे ती साईज रिस्पॉन्सिबल आहे. मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिकल चार्ज ऑन द आयन्स, आणि त्यांची मॅग्निट्यूडसुद्धा त्याला रिस्पॉन्सिबल आहे. द इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन इन द नेबरिंग आयन्स विथ ऑपोजिटली चार्जेस इज व्हेरी स्ट्रॉंग. तर नेबरिंग आयन्स विथ अपोजिटली चार्ज आयन्स यांच्यामधलं जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच विद्युत स्थितिक आकर्षण, ते कसे असते, खूप स्ट्रॉंग असते. दॅट इज वाय द मेल्टिंग पॉईंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स आर हाय. ऑल्सो द आयनिक कंपाऊंड्स आर हार्ड अँड ब्रिटल. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो, परंतु आयनिक कंपाऊंड्स हार्ड असली तरी ती ब्रिटल म्हणजे ठिसूळ असतात. उदाहरणार्थ पहा, खड्यांचं मीठ कठीण असतं, आपण हाताने जर त्याला तुकडे करायचे म्हटलं तर होत नाही, पण आपण जर त्याच्यावर प्रेशर दिलं, अप्लाय केलं, म्हणजे पाटा घेऊन पाट्यावरती ठेवून वरवंट्याने प्रेस केलं किंवा अगदी पोळपाटावर वगैरे घेऊन लाटण्याने जरी प्रेस केलं तरी त्याचे छोटे छोटे तुकडे होतात. मीन्स आयनिक कंपाऊंड्स आर स्ट्रॉंग अँड ब्रिटल. ते स्ट्रॉंग असतात, कठीण असतात, परंतु ठिसूळ असतात. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. तर आपल्याला आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत. तर काय आहेत पहा त्यांच्या प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी, द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स इज स्ट्रॉंग. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयनमधला जो फोर्स आहे तो कसा असतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा असतो, स्ट्रॉंग असतो. देअरफॉर द आयनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट अँड आर हार्ड. त्यामुळेच आयनिक कंपाऊंड कसे असतात, सॉलिड स्टेटमध्ये असतात आणि ती हार्ड असतात. पहा, अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स आर स्ट्रॉंग. देअरफॉर आयनिक कंपाऊंड्स एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट अँड दे आर हार्ड. सेकंड प्रॉपर्टी, द आयोनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल अँड कॅन बी ब्रोकन इन टू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. आयोनिक कंपाऊंड्स ही ब्रिटल आहेत म्हणजे ठिसूळ आहेत, परंतु त्यांच्यावरती आपण जर प्रेशर अप्लाय केलं तर त्याचे काय होतात, तुकडे होतात किंवा आपल्याला तुकडे करता येतात. थर्ड प्रॉपर्टी, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयोनिक कंपाऊंड अँड लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट. तर आयोनिक कंपाऊंडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे असते, लार्ज असते म्हणजे खूप असते. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच मराठीमध्ये आंतररेणवीय आकर्षण असं म्हणतात. तर हे कसे असते, हाय असते. अँड लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट. त्यांना इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे त्यांना बाजूला करायचं झालं तर खूप मोठ्या एनर्जीची गरज असते. देअरफॉर द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ आयनिक कंपाऊंड्स आर हाय. पहा,
मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ एनी कंपाऊंड्स आर हाय असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे? बिकॉज द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयनिक कंपाऊंड अँड लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट. तर त्यांना बाजूला करण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते आणि म्हणूनच त्यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट कसे असतात? हाय असतात. सहजासहजी ते तुटत नाहीत. फोर्थ प्रॉपर्टी, आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आता आपल्याला माहीत आहे आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज किंवा आयोनिक कंपाऊंड म्हटलं की खड्यांचं मीठ म्हणजे जाड मीठ लक्षात ठेवायचं, सोडियम क्लोराईड NaCl. आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आता मीठ पाण्यात विरघळतं माहीत आहे, म्हणजे ही प्रॉपर्टी सहजपणे तुमच्या लक्षात राहील. आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आयोनिक कंपाऊंड्स आर इनसोल्युबल इन सॉल्वंट्स सच ॲज केरोसिन, पेट्रोल. तर ते केरोसिन पेट्रोलमध्ये इनसोल्युबल असतात, पण वॉटरमध्ये मात्र काय सोल्युबल आहेत. आयोनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर but insoluble in solvents such as kerosene and petrol. This is because unlike water, a new attractive force can be established in these solvents. काय म्हटले? This is because unlike water, a new attractive force cannot be established in these solvents. म्हणजे पाणी सोडून बाकी कुठल्याही द्रावणामध्ये त्याचे विचरण होत नाही. The ionic compounds cannot conduct electricity इन सॉलिड स्टेट. तर सॉलिड स्टेटमध्ये मधून आयनिक कंपाऊंडमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. इन दिस स्टेट द आयन्स कॅनॉट लिव्ह देअर प्लेसेस. कारण सॉलिड स्टेटमधून आयन्स मुक्तपणे फिरू शकत नाहीत. हावेवर इन द फ्युज्ड ऑर मोल्टन स्टेट दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज इन दिस स्टेट द आयन्स आर मोबाईल. तर फ्युज्ड किंवा मोल्टन स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी काय होते? पास होते. काय म्हटले त्यांनी? इन दिस स्टेट द आयन्स आर मोबाईल, म्हणजे मुक्तपणे काय करतात? त्यामधील आयन फिरू शकतात. पण सॉलिड स्टेटमधून मात्र इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही, कारण त्यामधून मुक्तपणे इलेक्ट्रॉन आयन्स फिरू शकत नाहीत. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज दे कंटेन द डिसोसिएटेड आयन्स. ऑन पासिंग करंट थ्रू द सोल्युशन the ions move to the oppositely charged electrodes. Due to the electrical conductivity is fused and dissolved state, the ionic compounds are called electrolytes. Paha, on passing current through the solution of ions move to the oppositely charged electrons. ज्यावेळी सोल्युबल आयोनिक कंपाऊंडमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो केली जाते त्यावेळी त्याच्यामधून आयन्स काय होतात? फिरू शकतात. Due to the electrical conductivity in fused and dissolved state, the ionic compounds are called electrolytes. आणि म्हणूनच त्यांना वितळलेल्या स्थितीतील याच्यातून विद्युतधारा जाते, त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजेच विद्युत अपघटनी असं म्हटलेलं आहे. तर लक्षात ठेवा, आयोनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इन सॉलिड स्टेट, बट इन मोल्टन स्टेट ऑर फ्यूज स्टेट ionic compounds conduct electricity. That's why they are known as electrolytes. मेटॅलर्जी. मेटॅलर्जी म्हणजे मराठीमध्ये धातुविज्ञान, आपल्या चॅप्टरचं नावच आहे मेटॅलर्जी. तर मेटॅलर्जी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय मेटॅलर्जी? दी सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम ओअर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड मेटॅलर्जी. पहा, मेटॅलर्जी म्हणजे काय? The science and technology regarding the extraction of metals from ores and their purification for the use is called metallurgy. Most metals being reactive do not occur in nature in free state but are found in combined state as their salts such as oxides, carbonates, sulfides and nitrates. तर बरेचसे धातू काय म्हटले? मोस्ट मेटल्स बीइंग रिॲक्टिव्ह डू नॉट ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट. तर जे क्रियाशील आहेत, रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, ते आपल्याला फ्री स्टेटमध्ये मिळत नाहीत. मग ते कसे असतात? तर ऑक्साईड्स, कार्बोनेट्स, सल्फाइड्स आणि नायट्रेट्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते निसर्गामध्ये मिळतात. हावेवर द मोस्ट अनरिॲक्टिव्ह मेटल्स दॅट आर नॉट अफेक्टेड बाय एअर, वॉटर अँड अदर नॅचरल फॅक्टर्स, जे नॉन रिॲक्टिव्ह किंवा अनरिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, ज्यांच्यावरती एअर, वॉटर किंवा आणखी नॅचरल फॅक्टरचा इफेक्ट होत नाही, सच ॲज सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, जनरली ऑकर्स इन फ्री स्टेट. तर यांना नोबेल मेटल्स म्हणतात. आपण नोबेल मेटल्स म्हणतो, राजधातू. दी कंपाऊंड ऑफ मेटल्स
that occur in nature along with the impurities are called as minerals. आता minerals कशाला म्हणायचं? The compounds of metals that occur in nature along with the impurities are called as minerals. तर जी मेटल कंपाऊंड आहेत त्यांच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात, त्या इम्प्युरिटीजसह असणारी जी मेटल कंपाऊंड्स आहेत त्यांनाच काय म्हटलं जातं? मिनरल्स. The minerals from which the metal can be separated economically are called as ores. Means all minerals are not ores but all ores are minerals. बघा लक्षात आलं का? All ores are minerals but all minerals are not ores. तर सगळी मिनरल्स ओर होऊ शकत नाही, पण सगळी ओर मात्र मिनरल्स असतात. कारण ज्या मिनरल्सपासून आपण मेटल सेपरेट करू शकतो त्याला आपण ओर म्हणतो, पण सगळ्याच मिनरल्सपासून आपल्याला मेटल सेपरेट करता येत नाही. देअरफॉर ऑल मिनरल्स आर नॉट ओर्स बट ऑल ओर्स आर मिनरल्स. ओर्स कंटेन मेनी टाइप ऑफ इम्प्युरिटीज सच ॲज सॉइल, sand and rocky substances along with the metal compounds, and these impurities are known as gauge. Ores contain many types of impurities such as soil, sand, rocky substances along with the metal compounds. तर ओर्समध्ये सॉईल, सँड, रॉकी सबस्टन्स किंवा काही मेटल कंपाऊंड्स असतात, and these impurities are known as gauge. Metal can be extracted from their ores by means of various methods of separation. तर मेटल ओर्सपासून एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी व्हेरियस मेथड्स यूज केले जातात, अँड दिस मेथड इज नोन ॲज मेटलर्जी. द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन अ प्युअर स्टेट फ्रॉम द ओअर्स इज ऑल्सो पार्ट ऑफ मेटलर्जी. ओअर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स अँड गॉन इज युजली सेपरेटेड फ्रॉम द ओअर ॲट द साइट इटसेल्फ बाय व्हेरियस मेथड्स. ओअर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स अँड द गॉन इज युजली सेपरेटेड from the ore at the site itself by various methods. Then the ores are carried out place where metals are produced. Their metals are extracted in pure form. Then metals are further purified by different methods of purification. This entire process is called as metallurgy. बघा काय म्हटलेलं आहे? ओअर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स अँड गॉज इज युजली सेपरेटेड फ्रॉम द ओअर ॲट द साईट इट सेल्फ बाय व्हेरियस मेथड्स. तर वेगवेगळ्या पद्धती वापरून काय केलं जातं? धातुकांच्या खाणींमधून खनिजे बाहेर काढून त्यांच्यामधील मृदाशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून काय केल्या जातात? वेगळ्या केल्या जातात. देन द ओअर्स आर कॅरीड आउट टू द प्लेस वेअर मेटल्स आर प्रोड्युस्ड. मग काय केलं जातं? त्यातून बाजूला काढून मेटल काय केला जातो? सेपरेट केला जातो. देअर मेटल्स आर एक्स्ट्रॅक्टेड इन प्युअर फॉर्म. तर हा मेटल काय केला जातो? प्युअर फॉर्ममध्ये एक्स्ट्रॅक्ट केला जातो, म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये त्याचं निष्कर्षण केलं जातं. दिस एंटायर प्रोसेस इज कॉल्ड ॲज मेटलर्जी. आणि या पूर्ण प्रक्रियेला काय म्हटलं जातं? धातू विज्ञान म्हणजेच मेटलर्जी असे म्हणतात. Here some practice questions are given. Write the answers of these questions in your notebook. Do like and share this video. Thank you.